आपणासमोर दृश्यमान होते। आजची पण ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय आणि सुधारणावादाची अक्षय या उज्ज्वल परंपरा लाभलेली छत्रपती ताराराणी साहेबांनी स्थापित केलेली करवीर नगरी, जुना राजवाडा वैभव संपन्न, पण दुर्दैवानं आज कोल्हापूरचीच काय पण संपूर्ण जगाचीच वैभव संपन्नता धुळीस मिळण्याची वेळ आली आहे। परमेश्वराने निर्मिलेल्या या सुंदर जगाचा सर्वनाश होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जगाच्या उत्पत्तीपासूनच मानव अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटांची झुंबी खेळत आलाय खरा, पण गेल्या साधारण वर्षभरापासून तो लढतोय अशा एका महाभयानक साथीच्या रोगाशी, कोरोनाशी। किती वारले, किती शारीरिक मानसिक दृष्ट्या खचले, किती इतरही व्याधींनी ग्रासले गेले, नक्की काय ते एका परमेश्वरालाच ठाऊक। या रोगाची लस येते आहे आता काय ते दैवालाच माहिती आहे। या काळात कुटुंबच्या कुटुंब ढासळली, माणूस माणसापासून दुरावत गेला तसा जवळही येत गेला। अव्यक्त प्रेम, अव्यक्त भावना विटेवरील विठ्ठलासारख्या प्रगटल्या। अधिकारांची जाणीव जशी झाली तसेच कर्तव्यांचे पण भान आले। याचेच एक प्रगट रूप आपण पाहणार आहोत, कारण हा पण आपला राईटच आहे। हे घे। हे काय, साखर आणि पावडर, दूध कोण आणणार? अरे हो, विसरलोच की, चहाला दूध लागतंय ते। पण काय करणार, दुकानदार म्हणतोय पहिली उधारी भागवल्याशिवाय दुसरा माल देणार नाही। अहो, असं किती दिवस चालणार? काय तर करायला नको का? अगं सीता, तुला किती वेळा सांगायचं, कोरोना लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडली, मालकाला कामगारांचे पगार भागवायला परवडेना म्हणून 50 कामगार कामावरून काढून टाकले। त्याच्यात माझाही नंबर लागला हे तुला चांगलं माहितीये। अगं मी तरी काय करणार? परवा कंपनीचे मॅनेजर भेटले होते, म्हणले सरकारी आदेश निघाल्यानंतर कंपनी चालू झाली की परत कामावर बोलवतो, बघूया काय होते ते। अरे परमेश्वरा, कसली परीक्षा घेतोस तू? आई, 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 कशी गेलीस आई तू? दादा, दादा, अशी कशी गेली आई सोडून आपल्याला? आता आपण पोरकं झालो दादा। आता आई कोणाला म्हणायचं आपण? आपल्या हातात आहे का हे सांगा? चला आता जाऊ आपण। दादा, जेव्हा कळलं त्यावेळी यायचं होतं, पण एसटी बंद, घरात गाडी असून काय फायदा? लॉकडाऊनमुळे सगळंच बंद होतं, पास पण मिळत नव्हता। एकाला पैसे देऊन कसा तरी पास मिळवला, पण बाळामुळे तोही रद्द झाला। लय खटपट केली हो, पण काय करणार? पण सर, मला तुमची अडचण लक्षात आली होती। अहो, सासूबाईने तर कोरोना झाल्याचं समजता धसकाच घेतला होता, आम्हाला दवाखान्यात पण कोणी भेटू देत नव्हतं। शेवटचं दर्शन तर 10 फुटावरूनच घ्यायला लागलं, पण आईला कोरोनाची काही लक्षणं? छेव, नुसता ताप आला होता। डॉक्टर म्हणाले आईचं रक्त तपासून घ्या, घेतलं, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। मग तुमच्या दोघांची काही तपासणी केली? हो, आमचे दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले। या या या, बसा। बोला, कसं काय येणं केलं? आम्हाला तुमचं घर पसंत आहे, घराचे पेपर द्या, आम्ही वकिलांना दाखवतो आणि व्यवहार पूर्ण करू। ठीक आहे, ठीक आहे। तुम्ही चहा घेणार? नको, व्यवहार पूर्ण झाला की नंतर आपण तोंड गोड करू। हो चालेल, या, नमस्कार। आम्ही खूप प्रयत्न केले, कुठल्याही दवाखान्यात एकही बेड शिल्लक नव्हता। शेवटी ह्यांच्या मित्राच्या मदतीनं एका खाजगी दवाखान्यात ऍडमिट केलं त्यांना।
घ्या हंस. वहिनी, हा, चहात दूध घालायला विसरलीस का काय? नाही, ते मांजर पिऊन गेलं. बर, आज काढा समजून पिऊ. चला. अहो, जरा आत या. अरे काळाच्या असू द्या आता प्या. काय झालं? अहो, आता काळा चहा देऊन निभावलं. दुपारच्या जेवणाचं काय? तुझा दादा घर विकणार आहे वाटतं. काय? हळू. जेव, तसं काय असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं. अगं घर घेणारे आत्ताच येऊन गेले. काय सांगताय? होय. तसं असेल तर मग बघूया नंतर काय ते. द्या. बघू काहीतरी. काय करायचं सुचतच नाहीये. वा, आज बऱ्याच दिवसानंतर असं साधं सोधं चांगलं जेवण जेवलो. अहो, तुम्ही असं अचानक आलात म्हणून, नाहीतर. आणि तुम्ही दोघेच आलात. बाळ का नाही आणलं? आई कशी आहे? हो, दोघेही चांगले आहेत. पण सरकारने 60 वर्षावरील माणसांना आणि 10 वर्षाखालील मुलांना फिरायला बंदी नाही आणलं. मग हा, तेही खरंच आहे म्हणा. पण तू आज घरी कसं काय? आम्ही येणार म्हणून सुट्टी घेतलीस का काय? सुट्टी बिट्टी काय नाही ग. लॉकडाऊन मुळे कंपनी बंद आहे. आणि परत कधी सुरू होईल याची काय खात्री? मग अर्धा पगार मिळत असेल की तुम्हाला? कुठला पगार आणि कुठलं काय? मालकानं कामगारांना कामावरूनच काढून टाकले. मग दुसरी नोकरी बघायची. हाय काय त्यात? अहो, सगळीकडेच बंद. दुसरं कुठलं काम आलंय? अहो, साधी हमाली करायची म्हटलं तर एसटी बंद, रेल्वे बंद. हे कोरोनाने सगळी बर्बादी करून टाकली. आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. दादा, आज काय बोलतोयस? मग ठरवलं, वडिलोपार्जित घर विकायचं आणि काहीतरी व्यवसाय करायचा. आम्हा दोघांचा असा खर्च किती आहे? दादा, अरे पण तुला पगार चांगला होता ना, आणि पैसे पण शिल्लक ठेवत होतास. मग आता ही वेळ का? अहो अंस, घर म्हटलं की 100 अडचणी असतात. म्हणून काय तुम्ही हे घर विकणार? ते काही नाही, मी काय तुम्हाला एक घर विकू देणार नाही. आणि मुळात मला न विचारता तुम्ही हा व्यवहार कसा करताय? अगं, मी तुला सांगणारच होतो. कधी? घर विकल्यावर? अगं, म्हणजे तू जरा मला समजून घे. अगं, मी असं करेन का? माझा नाईलाज झालाय. हे बघ दादा, ते मला काही माहिती नाही, पण मी तुम्हाला हे घर विकू देणार नाही. अहो अंस, तुम्ही हे बोलता? हो, मीच बोलते. हे बघा, मला बाकी काही सांगू नका. मला माझा हिस्सा पाहिजे. आणि बरं झालं आपण वेळेवर आलो, नाहीतर हे दोघं हे घर विकून मोकळे झाले असते आणि आपण ठणठण गोपाळ. तर काय? मंजू, महेशराव, ठीक आहे. तुम्हाला तुमचा हिस्साच हवाय ना? मी तुम्हाला तुमचा हिस्सा द्यायला तयार आहे. पण सर, तुम्हाला तुमचाच हिस्सा काय? आम्ही आमचा बी हिस्सा देऊ. आपण घर विकायचं कारण काय? नोकरी गेली, त्यातच आईला कोरोना झाला. आईला खाजगी दवाखान्यात ऍडमिट केलं. 10 दिवसाचं 7.5 लाख रुपये बिल झालं. अहो, खरं सांगायचं तर आज घरात दूध आणायला आमच्याकडे पैसे नाही. मग सांगा, असं पैशाविना किती दिवस काढायचे?
म्हणूनच नाईलाज असतो मला हा निर्णय घ्यावा लागला. अरे पण हे घर विकून असा कुठला मोठा बिझनेस सुरू करणार होतास? छोटस किराणा मालचं दुकान आणि आम्हा दोघांसाठी छोटस घर आणि उरलेले पैसे मी तुलाच देणार होतो. हवंस एवढा विश्वास नाही का हो आमच्यावर? हं? विश्वास ठेवला असता पण केव्हा? जेव्हा तुम्ही दोघांनी आम्हाला तो विश्वासात घेऊन हे सांगितलं असतं ना तेव्हा. पण तुम्ही दोघांनी जराही कल्पना न देता एवढं मोठं पाऊल उचललं. आता कसा विश्वास ठेवू? मंजू, माझी चूक झाली, मला क्षमा कर. हो तर मी तुम्हा दोघांच्या पाया पडतो. दादा अरे असं काय करतोयस? बाबा गेल्यानंतर तूच लहानाचं मोठं केलंस ना. हं? शिक्षण दिलंस, कधी कधी कुठल्या गोष्टीची कमतरता भासू दिली नाहीस. आम्हाला कधी आमच्या बाबांची आठवण देखील काढू दिली नाहीस. आणि आणि आता तू इतका अडचणीत असताना देवाने आम्हाला संधी दिली तुला मदत करायची, ती सुद्धा हिरावून घेतेस तू आमच्याकडून. म्हणजे अरे म्हणजे काय दादा, एवढी अडचण होती पण त्याने एक साधा फोन देखील केला नाही. तुझी अडचण का नाही सांगितली तुझ्या या बहिणीला? अरे रक्ताचं नातं ना आपलं. पाहिलं, एका झटक्यात ह्याने आपल्याला परक करून टाकलं. दादा अरे तुला कितीही अडचणी आल्या ना तरी तुझी ही बहीण कायम तुझ्या सोबत असेल. मंजू अगं शांत हो. अहो हेच ओळखलं तर आम्हाला, हीच पारख केलीत. अगं बघ सीता बघ, माझी लहान बहीण कधी एवढी मोठी झाली मला कळलंच नाही. खरंय, तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. दादा आम्हाला तुमच्या या घरातला हिस्सा नको आहे, सुखातलाही हिस्सा नको आहे, तर आम्हाला तुमच्या दुःखातला हिस्सा हवा आहे. मग बोला, तुम्हाला नवीन बिझनेस साठी किती मदत हवी आहे? साऱ्या जगात कोरोनाने हाहाकार माजवला, अगदी रक्ताची नाती सुद्धा तोडली. पण याच कोरोनाने आम्हा बहीण भावाचं नातं आणखी घट्ट केलं.